नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण TCS पॅटर्ननुसार काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्कीच पहा। यातला पहिला प्रश्न आहे, मुस्लिम लोकसंख्या जास्त असलेले राज्य कोणते? जम्मू काश्मीर, आसाम, पंजाब, केरळ आणि उत्तर प्रदेश या 5 राज्यांमध्ये मुस्लिम लोकसंख्या जास्त आढळते। पुढचा प्रश्न, मार्क झुकरबर्ग यांचा फोर्ब्स मासिकनुसार जगातील श्रीमंतांच्या यादीमध्ये कितवा क्रमांक आहे? 8वा क्रमांक आहे। पुढचा प्रश्न, शिवाजी सावंत यांची पुढीलपैकी प्रसिद्ध कादंबऱ्या कोणत्या आहेत? मृत्युंजय, छावा, कंचनकन हे शिवाजी सावंत यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत। पुढचा प्रश्न, भारतात ख्रिश्चन धर्माची सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते? नागालँड, मिझोरम, मेघालय, मणिपूर आणि अरुणाचल प्रदेश या 5 राज्यांमध्ये ख्रिश्चन धर्माची लोकसंख्या सर्वाधिक जास्त आढळते। पुढचा प्रश्न, स्वराज्य या शब्दाचा सर्वप्रथम कोणत्या समाजसुधारकाने उच्चारला? दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य हा शब्द सर्वप्रथम उच्चारला। पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या घटक राज्यामध्ये ख्रिश्चन लोकसंख्येचे प्रमाण सर्वाधिक आहे? नागालँड या राज्यामध्ये ख्रिश्चन लोकसंख्येचे प्रमाण सर्वाधिक जास्त आहे, ते 90% आहे। पुढचा प्रश्न, बखर एका राजाची हे पुस्तक कोणी लिहिले? सर देशमुख यांनी बखर एका राजाची हे पुस्तक लिहिले। पुढचा प्रश्न, आर्य समाजाची स्थापना कधी झाली? 1875 साली मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना झाली। पुढचा प्रश्न, अक्कर माशी पुस्तकाचे लेखक कोण? डॉक्टर शरण कुमार लिंबाळे हे अक्कर माशी पुस्तकाचे लेखक आहे। पुढचा प्रश्न, ग्रामगीता या पुस्तकाचे लेखक कोण? तुकडोजी महाराज हे ग्रामगीता या पुस्तकाचे लेखक आहे। पुढचा प्रश्न, डिप्रेस्ड क्लास मिशन स्थापना कोणी केली? विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना केली। पुढचा प्रश्न, फुलपाखरू हे कोणत्या संघात येते? आर्थ्रोपोडा या संघात येते। संधिपाद मीन्स हॅव्हिंग अ जॉईंट्स। पुढचा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येचे किती टक्के आदिवासी लोकसंख्या आहे? 9.35% लोकसंख्या आहे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील अनुसूचित जमाती सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक, नंदुरबार, पालघर, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यात आहे आणि सर्वात कमी हे सिंधुदुर्ग, सांगली, रत्नागिरी, मुंबई आणि सातारा या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे। थँक्यू फ्रेंड्स, माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।